नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, अखेर जीवाने काही काकांना सत्य सांगितलेलं नाहीये की त्याने 10 कोटी कुठून आणले आणि काय असं म्हणजे विकलं जेणेकरून 10 कोटी मिळवले। त्याने सांगितलं की मी थोडीशी इन्व्हेस्टमेंट वगैरे केली, जे होतं ते सगळं काही ब्रेक केलं, परंतु जे काही त्यांनी मेन गोष्ट जी काही ठेवलेली आहे ती त्याने सांगितलेली नाही। त्याचं सत्य अजून काही बाहेर आलेलं नाही। पण मित्रांनो, इकडे आपली काव्या भलतीच काळजीत पडलेली आहे। मानिनी काकूने मस्त छान खिचडी बनवलेली आहे आणि मस्तपैकी सगळ्यांना जेवायला बोलवलेलं आहे। सगळ्यांना म्हणजे आपल्या दोन्ही जोडप्यांना, काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी। परंतु आता खिचडी गार असल्यामुळे पार्थ खिचडी गरम करायला गेलेला आहे आणि आता काव्याला धास्तीच भरलेली आहे, कारण तिच्या मनात सतत एकच विचार आहे की मी पार्थला खरं सांगू की नको। पार्थला जर चुकून कळलं तर काय होईल, पार्थ खूप हर्ट होतील, ते कोलमडून जातील। आणि ती मानिनीला तेच सगळं काही सांगत आहे की काकू मी सांगू की नको, पार्थला कसं सांगू, केव्हा सांगू आणि कसं पटवून देऊ की माझं खरंच काहीच नाही आता। तर मित्रांनो, म्हणजे एक आई असते जी आपल्या बाळाला सुंदर पद्धतीने समजावून सांगते की कसं करायचं, कसं नाही करायचं, कोणत्या वेळेस करायचं। म्हणजे आपल्या आयुष्यात पण एक अशी योग्य वेळ असते, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ असते, त्या वेळेला खूप महत्त्व असतं आणि त्याच वेळेला सगळं काही घडतं, त्याच वेळेला आपण सगळं काही करू शकतो। त्यामुळे आपली वेळ आपण ठरवायची असते की ही आपली योग्य वेळ आहे आणि त्यावेळी आपण हे करू शकतो। असं सगळं काही आता मानिनी सुद्धा काव्याला समजून सांगत आहे की काव्या, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ असते, योग्य वेळ। त्याच्यामुळे मी तुला नाही सांगू शकत की तुझी वेळ कधी आहे किंवा तू काय कर, पण तू हे एक कर की मी तर काही काव्य होऊ शकत नाही, पण तुला एक करावं लागेल की तू तुझी योग्य वेळ ठरव। तुला समजू दे की खरंच आता पार्थला सांगितलं तर पार्थ खरंच समजून घेतील का मला की घेणार नाही, माझं नातं तेवढं स्ट्रॉंग आहे का, हे तू ठरव। आणि मग या सगळ्याचा विचार करून तू पार्थला सगळं काही सांगू शकतेस। त्यामुळे तुझं सर्वस्वी हा तुझा प्रश्न आहे की तुला पार्थला कधी सांगायचंय, कधी नाही सांगायचंय। इतकं छान पद्धतीने मानिनीने काव्याला समजून सांगितलेलं आहे। आता सगळेजण मस्तपैकी खिचडी खात आहेत आणि नंदिनीला बापरे गुचकीच लागलेली आहे। त्यामुळे आता जीवा तिची एवढी काळजी घेत आहे, तिला पाणी पाजत आहे। म्हणजे जीवा सुद्धा आता नंदिनीची एवढी काळजी घेत आहे ना की त्यांचं बॉन्ड सुद्धा आता इतका स्ट्रॉंग झालेला आहे। जसा पार्थ काव्याच्या प्रेमात पडलाय, अगदी तसाच जीवा सुद्धा काव्याला विसरून आता नंदिनीच्या प्रेमात पडला नाही म्हणता येणार, पण पडायला लागलाय। मित्रांनो, खरंच या चौघांचं नातं इतकं क्यूट आणि इतकं सुंदर आहे ना, कुणाचीच नजर नको लागायला। तर आता जीवा सुद्धा नंदिनीची काळजी घेत आहे आणि त्यामुळे काव्याला असं वाटत आहे की आता या दोघांचं नातं एवढं स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी आता पार्थला आता तरी काही सांगू शकत नाही, कारण मला हे हसतं खेळतं कुटुंब आता उद्ध्वस्त होऊन द्यायचं नाही। तर इकडे आता आपल्याला असं पाहायला भेटतं की काउन्सिलरचा चौघांनाही मेसेज आलेला आहे। इकडे आता नंदिनी फोन बघून म्हणते की बापरे, काउन्सिलरचा मेसेज आलाय। तर जीवा बोलतो मला पण आलाय। तर इकडे काव्याला सुद्धा आलेला असतो। काव्या बोलते बापरे, आता 3 महिने झाले सुद्धा। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, त्यांनी चौघांनीही डिवोर्स फाईल केलेला आहे आणि आता त्यांना काउन्सिलरनी 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। आता त्यातले 3 महिने झालेले आहेत। आता ते काय करतील, ते एकत्र यायचा निर्णय घेतील की दूर व्हायचा म्हणजे वेगळं व्हायचा निर्णय घेतील, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।